हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं मुकेश सर यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. कशा आहात सगळे? एकदा कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला या मराठी चॅनलबद्दल, जे मी मराठीमधून फिजिक्स शिकवणं चालू केलंय, याबद्दल तुमचं काय मत आहे हे मत निश्चित लिहा. कदाचित या मतांमुळे खूप मोठा एक परिवर्तन होऊ शकते आणि या मतातूनच तुमच्यासाठी आम्ही काय काय करू शकतो भावा, ते पण तर तुमच्यासाठीच तर करायचं. मग कॉमेंट तर करणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी असतात की जर कदाचित त्या आमच्यापर्यंत आल्या तर आम्हाला खूप काही सुधारणा करण्यासाठी, तुमच्यापर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी करता येईल. फिजिक्स बघा हा विषय आहे आणि या विषयाबद्दल एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतोय आणि निश्चितच याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहे. मी गोष्ट सांगायसाठी तर निश्चित नाही आलो आहे, पण काही हरकत नाही. मला हे सांगायचं तुम्हाला की यार, म्हणजे मी लहान असताना माझ्या आई वडील, जे काही घरातले वडीलधारी माणसं आहेत, आजोबा आजी असतील, काका असतील, मोठे माणसं जे काय असतील, त्यांनी सांगितलं इथे जाऊ नको, भूत आहे. अरे बापरे, मला पहिल्यांदा कळालंच नाही, मी भीतच नव्हतो है ना. मला सांगत होते घरचे, तुम्हाला वाटेल की सरला कसं काय लक्षात आहे. नंतर पण इथं जाऊ नको, भूत आहे, भूत आहे, भूत आहे, भूत आहे, भूत आहे. आणि मला भूताची भीती वाटायला लागली. आता माझा प्रश्न आहे, तुमच्या घरातल्या निश्चित सगळ्या लोकांना विचारा की काय भूत या दुनियामध्ये आहे का? आहे तर कोणी बघितलं? आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहतो, मला निश्चित माझ्या टीमला कॉल करून सांगा, त्या भूताला धरून आणा आणि मला दाखवा. भूत दुनियात नाही, पण तरीही भूताची भीती आहे. तसंच फिजिक्सच्या बाबतीत काहीतरी घडलं. हा काय की फिजिक्स खूप कठीण आहे, फिजिक्स येत नाही आणि निगेटिव्ह वातावरण तयार केल्यामुळे या फिजिक्स लोकांना कठीण चाललंय. पण मी निश्चित तुम्हाला भरोसा देऊ शकतो, तुम्हाला निश्चित मी गॅरंटी देऊ शकतो की फिजिक्स खरंच सोपा विषय आहे, इंटरेस्टेड सब्जेक्ट आहे. हा विषय पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही डेली रेग्युलरिटी, या विषयाला काय लागतं? रेग्युलर अभ्यास लागतं, रेग्युलर डेरिव्हेशन्स करावं लागतात, रेग्युलर रिव्हिजन लागतं. आपण करतो का? एकदा छातीवरती हात ठेवून फक्त विचारा स्वतःला, निश्चितच तुम्हाला तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचू शकते. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागते. ठीक आहे. जसं की मी एक उदाहरण सांगतो. मला जर मी 5 फूट उंच उडी मारत असेल किंवा 5 फूट मी एखाद्या नाल्यावर उडी मारतो, पण जर माझ्या मनात मध्ये असताना जर आलं, अरे मी उडी नाही मारू शकत, माझा पाय ऑटोमॅटिक मागे येऊ शकतो आणि मी गड्ड्यात पडू शकतो. का बरं? कारण की मनात भीती आली, मनात निगेटिव्ह थिंकिंग आली आणि म्हणूनच मी तिथपर्यंत 5 फूट उंच उडी मारत होतो किंवा त्या खड्ड्यावरून उडी मारत होतो. तो खड्डा मी पार करू शकणार नाही. का? कारण की माझ्या मनात कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालं. तसंच फिजिक्सच्या बाबतीत आहे. काय हरकत नाही मित्रांनो, फक्त साथ द्या. चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करतील अशा प्रकारचं शेअर करा तुमच्या मैत्रिणी मित्रांपर्यंत, तुमच्या रिलेटिव्हपर्यंत. निश्चित फिजिक्स शिकवण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे. चॅप्टर कोणते आणि त्याचा अभ्यास कसा करावा याच्या बाबतीत आज हे तुम्हाला माहिती देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही विथ ऑप्शन्स हीच करायचं, काही हरकत नाही. बरं सर, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, सर आम्ही काही चॅप्टर सोडू का? बिलकुल नका सोडू. जर तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये जगायचं असेल तर ठीक आहे, सोडायचं असेल सोडा, तुमची मर्जी. 98 मार्काचा पेपर आहे, तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा आहे. बघा, रोटेशनल डायनामिक्स विथ ऑप्शन सांगते फक्त 7 मार्क. पहिले 4ही चॅप्टर 7-7 मार्क आहे. हा 7 मार्क आहे, हा पण 7 आहे, हा पण 7 आहे आणि हा पण. म्हणजे पहिले जे काही चॅप्टर आहे ते 7-7 मार्काचे आहेत, लक्षात राहू द्या. व्यू ऑप्टिक्स पण 7 मार्काचा आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिले 5 चॅप्टर हे जे काही फिजिक्स 1मध्ये 7-5 35 मार्क घेऊ शकता मित्रांनो. विचार करा. आणि सोपे चॅप्टर खरंच सांगतो. ऑक्सिलेशन 5 मार्क आहे, सुपरपोजिशन 6 मार्क आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक 6 मार्क आहे. नंतर आहे तुमच्याकडे EMI नावाचा एक चॅप्टर आहे, 7 मार्क. बाकी सगळे खाली चॅप्टर आहे. ठीक आहे. बघा, इलेक्ट्रिसिटी 6 मार्काचा चॅप्टर आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक 6 मार्काचा आहे. मॅग्नेटिक मटेरियल छोटा चॅप्टर, एकदम छोटा. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून देणार आहे, टेन्शन घेऊ नका, फक्त ऐका आधी. AC सर्किट 6 मार्काचा आहे. या ठिकाणी 6 मार्काचा आहे. ड्युएल नेचर हा 5 मार्काचा आहे. ॲटम न्यूक्लियर 6 मार्काचा आहे आणि सेमीकंडक्टर डिव्हाइस 5 मार्काचा. टोटल तुम्हाला विथ ऑप्शन तुम्हाला 98 मार्काचा पेपर असतो, 70 मार्काचा सोडवायचा असतो. ए सेक्शन कंपल्सरी आहे. मी याच्याबद्दल व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कॉमेंट करा की पेपर पॅटर्न जबरदस्त. हे बघा, पुस्तकात तू वाचायला भेटेल, पण त्याच्यातला मर्म काय, त्याच्यातला अर्थ काय हे समजून सांगायचं असेल तर कॉमेंट करा, मी निश्चित बनवेल. चला, हाय वेटेज चॅप्टर कोणते? तर हे 6 चॅप्टर आहेत.
6 चॅप्टर करून तुम्ही 42 मार्क घेऊ शकता. 30 मार्क हे प्रॅक्टिकलचे, 72 मार्क फक्त आणि फक्त 6 चॅप्टर करून घेऊ शकता. रोटेशन डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे, KTG आहे, थर्मोडायनॅमिक्स, ऑप्टिक्स आणि EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे चॅप्टर करून घेऊ शकता. सर इझी चॅप्टर तुम्हाला कोणते वाटतात? जर मला हा प्रश्न विचारला असता तर मी म्हणेल करंट इलेक्ट्रिसिटी. मला खूप सोपा चॅप्टर वाटतो, कारण की याच्यामध्ये खूप सोपा असा आहे. क्रिचॉफ्स लॉ आहे, व्हीटस्टोन ब्रिज आहे, त्याचं ॲप्लिकेशन्स आहेत, पोटेन्शियोमीटर त्याचं ॲप्लिकेशन, ॲमीटर व्होल्टमीटर आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहेत हे माहीत पाहिजे. बस त्याच्या व्यतिरिक्त थोडासा थेरी म्हणजे पार्ट आहे, काही थोडंसं डेरिव्हेशन असल्यासारखं. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय आहे, मॅग्नेटायझेशन्स काय आहे, साधं आहे. ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन, मला याच्यात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, डिव्हिजन जर्मन, ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन्स हे जे काही मला खूप आवडतं, म्हणून मला असं वाटतं चॅप्टर सोबत. सेमीकंडक्टर बिल खूप सोपा चॅप्टर आहे. हे 4 चॅप्टर सोपे जरी केले तर तुम्ही इथे 21 मार्क घेऊ शकता. 30 मार्क प्रॅक्टिकलचे, पास होण्याचे फंडे सांगायला भावा 51 मार्क पडू शकतात. हे तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, हे माझं. तर आता काही तर ऑप्शन्स असेल, फिजिक्सचा अभ्यास करत करत केमिस्ट्रीचा अभ्यास करता येतो का? हो, करता येतो. कसा करता येतो सर? KTG चॅप्टर फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये खूप मोठा फायदा होतो. थर्मोडायनॅमिक्स ॲज इट इज चॅप्टर थोडेसे कॉन्सेप्ट मागे पुढे असतील तर ते चेक करायचे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, न्यूक्लियर फिजन, रेडिएक्टिव्हिटी हे सगळं जे काही आहे हे इथे पण तुम्हाला 20 मार्क तुम्हाला कंबाईन आहेत. फिजिक्समध्ये घ्या, तसंच केमिस्ट्री. थर्मोडायनॅमिक्स फिजिक्समध्ये 7, केमिस्ट्रीमध्ये 8 मार्काला आहे. लक्षात राहू द्या. मी का बरं सांगत असेल, काय कारण असेल हे तर राहिला प्रश्न. आता तुम्ही एक काम करा, सर्वात होतं कसा आता आपलं थंबनेल काय बघा, है ना, चॅप्टर कोणते, है ना, मध्ये सर्वात सोपे चॅप्टर कोणते मी सांगितले, मला जे सोपे इझी वाटले, आणि त्याचा अभ्यास कसा करावा. अभ्यास करत असताना थोडासा कम्पॅरेटिव्हली अभ्यास जर केला, जसं मी तुम्हाला सांगितलं फायदा कसा करावा. फिजिक्स केमिस्ट्रीचं पुस्तक सोबत घ्यावं, दोन्हींचे व्हिडिओ बघावे, व्हिडिओ बघितल्यावर कंबाईन काय हे करावं, मर्ज करावं. तुम्हाला इथे 20 मार्क, तिकडे 20 मार्क जर भेटत असेल तर मला सांगा हा अभ्यास कसा करावा हे तुम्हाला कळायला पाहिजे की नाही. पण तुम्ही कधी असं लक्ष दिलं का? दिलं असेल तर कमेंट करा, खरंच सांगा असं कधी केलं का. बरं, इझी चॅप्टरवर गेले की पुन्हा इकडे सर 21, इथे 20, 40 प्रॅक्टिकलचे 30, 70 मार्क होतात. म्हणजे तुम्हाला तुमचं एक लॉजिक लावायचं आहे. आणि काही चॅप्टर असे असतात, मला एक उदाहरण सांगायचं आहे की जसे की मला जर अभ्यास करायचा असता तर मी रोटेशनल डायनॅमिक्स अभ्यास केला की मला ऑक्सिलेशन करावं असं वाटतं, कारण की थोडंसं वेलॉसिटी, एक्सेलरेशन फायदा होतो. म्हणजे हे तुमचं एक लॉजिक असलं पाहिजे, आहे की नाही. म्हणजे कशासोबत कशाशी सांगड घालायची. आता बघा, मला जर सांगितलं AC सर्किट आणि EMI दोघं सोबत करा आणि इथे तुम्हाला 13 मार्क मिळवा, तर हे तुम्हाला कळायला पाहिजे अभ्यास कसा करायचा. हे तुमचं लॉजिक आहे मित्रांनो. हे जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला फायदा होतो. केमिस्ट्रीचे मार्क, फिजिक्सचे काही चॅप्टर कंबाईन करा, जसे की हे दोन्ही एकच चॅप्टर होता, त्याला मर्ज केलं होतं, आता त्याला वेगळं केलेलं आहे नवीन सिलेबसनुसार 2021 पासून. नाही तर आधी एकच चॅप्टर होतं. तर मला सांगायचं तात्पर्य, हे जर तुम्ही असं केलं, आता इथं सुपरपोजिशन व्ह्यूज आहे, याच्यात फ्रिक्वेन्सी फेमस आहे भाऊ, है ना. ओपन पाईप, क्लोज पाईप, स्ट्रिंगचा क्वेश्चन आणि सोनोमीटरचे जे काही तुमचे व्हेरिफिकेशन जे लॉ आहेत जर केलं तर तुमचा अभ्यास होऊन जातं. नंतर बघा, असं सुपरपोजिशन व्ह्यूचं मी गोष्ट सांगतोय तुम्हाला की ओपन पाईप, क्लोज पाईप बघा, पुस्तक ओपन करून बघा, स्ट्रिंगचे फ्रिक्वेन्सीज काढायचे, सिमिलरिटी वाटेल तुम्हाला, कुठे कुठेतरी वाटेल. नंतर हिच्यामध्ये काही इक्वेशन्स आहेत, स्टेशनरी व्ह्यूचं इक्वेशन आहे आणि बीट फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन, सिमिलरिटी वाटेल. बघा, थोडंसं जर असं लॉजिक लावा, तुम्हाला ऑटोमॅटिक कळायला लागेल, है ना. ऑक्सिलेशन मधला बिन एक क्वेश्चन तुम्हाला असं वाटेल, रिझल्टंट अँप्लिट्यूड काढत असताना इथे कुठेतरी उपयोग होतो. म्हणजे सिमिलरिटी कळाली का काम संपून जाईल. म्हणजे खूप काही टेक्निकली अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तो फायदा तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आता या ठिकाणी सॉरी, इथं थोडासा माझ्याच्याने एक चुकी झालेली आहे. आता 25-26साठी म्हणावं लागेल, है ना. 25 आणि 26साठी म्हणावं लागेल, 25 आणि 26साठी. ठीक आहे. हे निश्चित ह्याच पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला काय माहिती पाहिजे माझ्याकडनं कॉमेंटमध्ये लिहा, निश्चित तुम्हाला तुमचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करेल. तर भेटू अशाच सेशनमध्ये. पण ज्यांना वाटत असेल की मला खूप चांगला अभ्यास करायचा आहे, डिस्ट्रॅक्शन नको, तो शौर्य प्लस शक्ती नावाची एक बॅच आहे. या बॅचमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ, लेकिन शक्ती बॅच ही जी काही तुमची आहे ही बॅच तुम्हाला लास्टच्या 45-40 दिवसात आम्ही रिव्हिजन करून देऊ पूर्ण लाईव्ह सेशनमध्ये. याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर आहे शौर्य बॅचमध्ये, डेली लाईव्ह लेक्चर्स आहेत,
हा ना. कधी नोव्हेंबर टू डिसेंबर या महिन्यामध्ये ओनली शक्ती बॅचसाठी रेकॉर्डेड शक्ती लेक्चर बॅच तुम्ही करू शकता. पर्सनल मेंटर भेटेल तुम्हाला, टेस्ट 2 भेटेल, 5 DPP, फ्री क्रॅश कोर्स म्हणजे जे काही आपले लाईव्ह सेशन्स आहे हे तुम्हाला जे शक्ती बॅच दिसते फ्री भेटणार आहे. ॲप बेस आहे, कॉन्सेप्ट याच्यात 100 फॉर्म्युला घेतलेलं आहे आणि याची जी काही प्राईज आहे ती प्राईज तुम्ही बघायची PGMN ॲपवर. जर ज्यांना वाटते की नाही सर मला तिन्ही विषय पाहिजे एकत्र आणि कमी पैशात, हा ना भाऊ तुझ्यासाठी काय केलं. हिच्यात बिन असे नाहीत बरं, शिक्षक कोणी नाही शिकवलं. दिनेश सर, सोयन सर, मुकेश सर आहेत, एक लक्षात घे. आम्ही रिझल्ट आणला त्या पॉडकास्ट बघ जाऊन, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवर 1499 म्हणजे तुम्हाला कळालं नाही 1500 3 लेक्चर, तिघांचेही लेक्चर भेटतील. ज्यांना CET शिकायचे टॉपर ॲडव्हान्स बॅच आहे जे लाईव्ह चालू आहे खूप जबरदस्त पद्धतीने, ते एकदा येऊन बघ मग कळेल. देवळात आल्याशिवाय देव दिसत नाही. भेटू का म्हणणार अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत.